नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे की जुलै महिना जो आहे तर साधारणतः दुसरा आठवडा उजाडलेला आहे। हप्ते वितरणाचा GR कधी येणार, हप्ते वितरण कधी होणार आणि त्याचबरोबर हप्ते न आलेल्या लाडक्या बहिणींचं काय, तर हप्ते वितरणास विलंब का होतोय या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना देणार आहोत। सोशल मीडियावरती तर हप्ते वितरणासंदर्भात लाखो बहिणी आहेत चुकीचे मेसेज पाहत आहेत, तर अजून तरी महाराष्ट्र शासनाचा GR आहे तो प्रसिद्ध झालेला नाही आहे। म्हणजेच काय की सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहितीचं आहे की मागील 2 ते 3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी होत आहे, पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होत आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती सदरची जी प्रशासन यंत्रणा असेल किंवा शासन व्यवस्था असेल तर या आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनामध्ये लागलेली आहे आणि यामुळे लक्षात घ्या की हप्ते वितरणासंदर्भात कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय अजून झालेला नाही आहे। म्हणजेच काय की शासनाचे हप्ते वितरणासंदर्भात जी आर्थिक तरतूद करावी लागते या संदर्भातली तयारी होत आहे, परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे आहेत या ठिकाणी अतिवृष्टी होत असल्यामुळे शासन सध्या या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये लक्षात घ्या व्यस्त आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR कधी येणार अशाच प्रकारची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत यांना लागलेली आहे आणि सध्या येणारा हप्ता जो आहे ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आलेला आहे अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा हप्ता येणार आहे। मग हा हप्ता कधी येऊ शकतो आपण सांगितलेला आहे, साधारणतः याच आठवड्यामध्ये हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे, पण हप्ते वितरण आहे ते कदाचित पुढील आठवड्यामध्ये जाऊ शकतं सध्याची कंडिशन पाहता, कारण अजून हप्ते वितरणाचा GRच आले नाही आहे। ज्यावेळी हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर लक्षात घ्या हप्ते वितरण सुरू होणार आहे। त्यामुळे जोपर्यंत हप्ते वितरणाचा GR येत नाही आहे तोपर्यंत वितरणासंदर्भात कुठलीही कन्फर्म तारीख आणि वेळ सांगता येणार नाही आहे, कारण का आता प्रतीक्षाचा संपत कारण का लक्षात घ्या की आता लाडक्या बहिणींना साधारणतः 5 ते 6 तारीख होऊन गेलेली आहे। त्यामुळे हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होणं गरजेचं आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत। काल संपूर्ण महाराष्ट्राचं ज्याचं अधिकृत संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा GR प्रसिद्ध झाले नाही आहे। तर एवढं मात्र खरं आहे की येणारा हप्ता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता ज्यांना आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही आहे किंवा तांत्रिक कारणांमुळे अपात्र करण्यात आलेला आहे अशा लाडक्या बहिणींसाठी अजून फेरतपासणी सुरू झाली नाही आहे, त्यामुळे हा हप्ता देखील मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यांची फेरतपासणी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी करून त्यांना पुन्हा पात्र केलं जाणार आहे। आणि राहिला प्रश्न EKYC संदर्भात आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहोत, अजून EKYC संदर्भात शासनाने कुठल्याही प्रकारची तयारी दाखवलेली नाही आहे। जर की अधिवेशनामध्ये अजून EKYCचा मुद्दा गाजलेला नाही आहे किंवा तो मुद्दा धरलेला नाही आहे, त्यामुळे हा प्रश्न तसाच राहिलेला आहे। EKYC संदर्भात कुठल्याही प्रकारची सध्या अपडेट नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, निकषांमध्ये बसत आहेत, हप्ते घेत आहेत अशाच लाडक्या बहिणींना हा जो जून महिन्याचा हप्ता आहे तो येणार आहे। 2 हप्ते म्हणजे जून आणि जुलै 3,000 रुपये आहे तर एकत्र मिळण्याची शक्यता फारच कमी आहे। 2 हप्ते एकत्रित मिळत असेल तर आनंदाचीच बातमी आहे, पण मिळालेल्या माहितीनुसार येणारा हप्ता हा केवळ लक्षात घ्या की जून महिन्याचाच येणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर हप्ते वितरणाचा GR लक्षात घ्या की अजून प्रसिद्ध झाले नाही आहे। सध्याची कंडिशन पाहता हा GR आहे तो उशिरा येऊ शकतो। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।